डिस्कस्टिंग आहे सर. अशा माणसांचं ना काही होऊ शकत नाही अविनाश. आय एम टेलिंग यू वन्स अगेन. तू आहे ना, तू ती अनुप्रियासारखी बायको अजिबात डिझर्व करत नाहीस अवी. लुक ॲट यू. तू स्मार्ट आहेस, इंटेलिजंट आहे आणि हँडसम सुद्धा आहेस. आत्ता जर तू ठरवलंस ना तर अशा 4 मुली तू पटवू शकतोस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तू माझ्यासोबत असलास ना की थोडा जास्त हँडसम दिसतोस. हा कळलं मला. मिसेस जेके. अरे दिवाण सर, तुम्ही? कशा आहात मॅडम? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मजेत. आणि आपण? कझिन माझा लांबचा कझिन येतो. हाय सर. हो, आय सी. सॉरी टू डिस्टर्ब यू. प्लीज कॅरी ऑन. कोण होता? जेकेचा मित्र. जेके सरांचा मित्र होता. काय झालं मग? अरे यार, तू एवढी कशी रिलॅक्स? मला खरंच कळत नाहीये. अरे तू काय एवढा घाबरतोय? का घाबरतोय म्हणजे? तो जेकेला जाऊन सांगेल सर. सांगू दे, मी नाही घाबरत त्याला. मी घाबरतो ना, पण मला भीती वाटते यार. चिल. तो माणूस गेलाय, त्याचा आता विचार करू नकोस. आणि मी जेकेला मॅनेज करेन म्हणते ना, मॅनेज करेन त्याला. पण आम्ही मी ना आता एक वेगळा विचार करते. तू काही विचार करू नको. ऐक, मला असं वाटतंय की आपण नेक्स्ट टाइम एका हॉटेलमध्ये सूट बुक करूया. हा, म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स येणार नाही आणि घाबरणार पण नाही तू. कारण मी तर घाबरत नाही, तू घाबरतोस. काय डायरेक्ट असं हॉटेलच्या रूम मध्ये जायचं का? तुला आवडणार नाही? यू एन्जॉय माय कंपनी ना. शानू बेबी. शानू. शनाया मॅम अजून घरी आल्या नाहीयेत. इतकं निक्षून सांगितलं तरी बाहेर पडली. कधी गेली ती? तुम्ही गेल्यानंतर थोड्या वेळाने लगेच गेल्या त्या. जातो. डिनर तयार आहे सर. जेवढं सांगितलं तेवढं करणं. फोन पण स्विच ऑफ आहे. फोन का स्विच ऑफ असतो? एक तर न सांगता 2 लाख रुपये काढून घेतलेत अकाउंटवरनं. काय केलं असेल त्यांचं? काय उडवले असतील पार्टीत. आता दिवाण कशाला फोन करतोय? बोल रे दिवाण. अरे काय, कुठे आहेस? कुठे तू? बरेच दिवसात भेटला नाहीस. अरे नाही, जरा दुबईला होतो, काही कामं होती. कालच आलोय दुबईवरनं. बोल ना. भेट मग. का अपॉइंटमेंट घ्यायची आता तुझी? अरे नाही रे बाबा, भेटू 2 दिवसांनी भेटू आणि करू काहीतरी प्लॅन. हां ठीक आहे. बाय द वे, वहिनी भेटल्या होत्या आज. शनया कुठे? अरे इथे जवळच कॉफी शॉपमध्ये मीटिंग होती म्हणून गेलो तर वहिनी होत्या तिथे. मला वाटलं तूही असशील सोबत. पण त्या त्यांच्या कोणत्या तरी कझिन सोबत होत्या.